सावरकर द्रष्टे होते. पुढच्या 50-100 वर्षात काय होईल, आपल्या बऱ्या वाईट कृत्यांचा, योग्य अयोग्य निर्णयांचा कोणता परिणाम घडून येईल याची अचूक भविष्यवाणी त्यांनी अनेकदा वर्तवली आणि ती तंतोतंत खरी ठरली. पण त्यांची महती राष्ट्राला समजलीच नाही, त्यांची योग्यता कळलीच नाही. त्यांचे इशारे, त्यांच्या सूचना जर राष्ट्राने वेळीच अंमलात आणल्या असत्या तर आज ही भयानक समस्यांनी बजबजलेली नरकपुरी दिसलीच नसती. या विगत, भयग्रस्त, हतबल, हताश, निराश अशा वर्तमान काळाला सावरकरांनी त्याचंच भविष्य सांगितलंय. ऐक भविष्याला, भव्य भीषण आला. पण ते खरं कसं होणार? अर्थातच हिंदू राष्ट्राच्या सैनिकांच्या पराक्रमानं कोटी कोटी हिंदू जाती चालली रणाला. पण कशासाठी? केवळ सूड म्हणून? तो तर आहेच. ज्यांनी ज्यांनी आजवर छळलं त्याचा प्रतिशोध पाहिजेच. अत्याचारावर प्रत्याघात हवाच. पण त्याहून भव्य, दिव्य असं कर्तव्य या हिंदू जातीसमोर आहे. दुराचाराच्या, अन्यायाच्या विळख्यातून विश्वाची मुक्तता करण्याचं. होऊन या मुक्त स्वतः, करील मुक्त ती जगता. ममतेच्या, समतेच्या, सुजन रक्षणाला चालली रणाला. ऐक भविष्या